हाय हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या ह्या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी तुमच्यासोबत अगदी तुमच्या सगळ्यांच्याच उपयोगी पडणारा असा विषय शेअर करणार आहे. ते म्हणजे जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपण एखादी गोष्ट सुरुवात करण्याआधी त्याचं पूर्ण नियोजन करतो. तुम्हाला एखादी रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही प्रॉपर व्हिडिओ बघतात, त्याचे इन्ग्रेडियंट काय काय लागणार आहे ते एकत्र करतात, त्याची कृती बघतात, ती सगळी प्रोसेस करतात. पण या सगळ्या चक्रामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे त्या रेसिपीसाठी किंवा एखादी गोष्ट करायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य. तर ते साहित्य कसं भरायचं, काय भरायचं, कोणतं कोणतं साहित्य भरायचं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किराण्याची यादी कशी बनवायची किंवा किराण्याची यादीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आवर्जून लिहायच्या. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते. तर किराण्याची यादी बनवण्याच्या यादीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किराण्याची यादी बनवण्याआधी तुमच्या घरात कोणत्या कोणत्या गोष्टी आता शिल्लक आहेत त्या चेक करा आणि त्यानंतर किराण्याची यादी बनवायला घ्या किंवा एक किराण्याची यादी स्पेसिफिक यादी बनवून ठेवा. प्रत्येक महिन्याची किराण्याची यादी करताना ही वस्तू लागते, ही वस्तू लागते असं टिक करत चला आणि ती वस्तू खरेदी करा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आधी सांगितलेली आहे की घरात किती किराणा शिल्लक आहे ते चेक करा आणि त्यानंतर किराणा करा. चला तर मग मी तुमच्यासोबत डिटेल यादी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही सगळी यादी मी तुमच्यासोबत यासाठी शेअर करत आहे की तुम्ही जेव्हा यादी बनवता तेव्हा एखादी गोष्ट विसरू नये यासाठी बनवते. तर ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांचं आत्ताच नवीन लग्न झालेलं आहे, ज्या एकट्या राहत आहेत, त्यांना आवर्जून ही यादी शेअर करा. तर मैत्रिणींनो बघू शकता, या पद्धतीने मी किराण्याची यादी टिपून ठेवलेली असते. मला फक्त दर महिन्याचे जेव्हा मी या गोष्टी विकत घ्यायच्या असतात त्यावेळेस मी फक्त आहे का तूर डाळ आहे का, मूग डाळ आहे का, मसूर डाळ आहे का हे चेक करते आणि त्यानंतर खरेदी करते. तर चला तर मग यादीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी धान्य लिहून घेते मी. खरं तर किराण्याची यादी करताना सगळ्यात आधी मीठ, तेल, साखर या 3-4 गोष्टी लिहायच्या असतात. पण मी रीतसर यादी तयार केलेली आहे, त्यामुळे इथे धान्य घेतलेले आहेत. सगळ्यात आधी गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी, सोयाबीन आणि डाळ या सगळ्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. इथे डाळी लिहिलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी मी धान्य लिहून घेतलेलं आहे. माझा गहू घरचा असतो, बाजरी घरची असते, रेशनचे तांदूळ असतात, ज्वारी मी खात नाही, सोयाबीन पण लागत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने मी करून घेत असते. त्यानंतर डाळी. तुम्ही डाळी कोणत्या कोणत्या घेतात? तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ सालीची आणि उडीद डाळ बिना सालीची, जी इडलीसाठी वापरली जाते, आणि सालीची उडीद डाळ ही घुट्यासाठी वापरली जाते. त्यानंतर मी घेते कडधान्य. कडधान्यांमध्ये छोले. पटापट यासाठी सांगते आहे की तुमच्या पटकन लक्षात यावं म्हणून. छोले, काळे चणे, पावटा, मठ, मूग, मसूर, राजमा, चवळी, वाटाणे, सोयाबीनची वडी या पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय कडधान्यामध्ये. त्यानंतर मीठ, तेल, साखर, शेंगदाणे, पोहे, रवा, चहा पावडर, भगर, साबुदाणा. तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही पटापट लिहून घेऊ शकता. साबुदाणा, भाजकी डाळ, बेसन, मैदा, गूळ, खोबरे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जितक्या प्रमाणात लागत आहेत तितक्या प्रमाणात घ्या. म्हणजे साधारण तुम्ही 2 ते 3 माणसं असाल तर गहू साधारण 10 ते 15 किलो. जर गहू, बाजरी, तांदूळ सगळंच खात असाल तर गहू 10 किलो, बाजरी 5 किलो, तांदूळ 5 किलो, ज्वारी 5 किलो याप्रमाणे तुम्ही घेऊ शकताय. मी तूर डाळ 1 किलो, मूग डाळ अर्धा किलो, मसूर डाळ अर्धा किलो, चणा डाळ 1 ते 1.5 किलो, उडीद डाळ अर्धा किलो आणि ही उडीद डाळ अर्धा किलो याप्रमाणे घेत असते. त्यानंतर कडधान्य हे छोले, हे सगळं कडधान्य मी पाव किलो, फक्त मठच अर्धा किलो ते 1 किलो घेते कधी कधी, आणि छोले बाकी सगळं मी पाव किलो घेत असते, कारण भाजीपालासुद्धा होतो घरात. त्यामुळे तेल, साखर तर आपलं प्रमाण असतं. जसं की आमच्या घरात आम्हाला 5 किलो साखर लागते, 1 ते 1.5 किलो शेंगदाणे लागतात, 1 किलो पोहे, 1 किलो रवा. साधारण मी 1 किलो जर चहा पावडर घेतली तर 1-1.5 महिना मला आरामशीर जाते.
घरात उपवास जर असतील तर बगर साबुदाणा आवर्जून घ्या. थांबा, व्हिडिओ बघताय ना अजून पण? मग सबस्क्राईब पण केलं असेल. सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझे आलेली नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील. आणि कमेंट करून सांगा हां तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा. आमचा फक्त एकच उपवास असतो चतुर्थीचा, त्यामुळे मग मी साबुदाणा फक्त अर्धा 1 किलो घेते. बेसन किंवा डाळीचं पीठ दोघांपैकी काहीही घेऊ शकताय. मला मिक्स्ड डाळीची भाजकं हे करून ठेवते मी थालीपीठसाठी, आणि बेसन भजे वगैरेसाठी वेगळं ठेवते. मैदा मला जास्त लागत नाही, पोळ्या वगैरे असतील तेव्हाच. गूळ पण खूप लागत नाही, खोबरं वाटण्यासाठी लागतं, त्यामुळे मी आवर्जून ठेवते. त्यानंतर मुलांना पीनट बटर, मेवो, जो व्हाईट मेवो येतो तो, सोया सॉस, चिली सॉस, टमॅटो सॉस, विनेगर, शेजवान चटणी, ह्या गोष्टी तुम्हाला ऑप्शनल आहेत. तुम्हाला घ्यायच्या तर घेऊ शकतात, नाही घेतल्यात तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतर अजून एक गोष्ट, डालडा, गावरान तूप, ह्या 2 गोष्टी ऑप्शनल आहेत. तुम्हाला लागत असतील घरात तर तुम्ही आवर्जून घेऊ शकता. त्यानंतर हे सगळे खडे मसाले आहेत. तुम्हाला जर आवड असेल तर घेऊ शकतायत, नाही घेतले तरीसुद्धा चालेल. तर इथे आहे लवंग, मिरे, तेजपान, शाही जिरे, मोहरी. जिरे मोहरी घ्याच प्रत्येक महिन्यात. हिंग, त्यानंतर अख्खा मसालामध्ये जे येतं दगडफूल वगैरे तर ते. त्यानंतर धना पावडर, सुंठ, वेलची, हळद पण प्रत्येक महिन्याला घ्यायला हवी. पनीर मसाला, चाट मसाला, बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, सांबार मसाला, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, चिकन मसाला, चिवडा मसाला, चकली मसाला, हे सगळे ऑप्शनल आहेत. तुमच्या घरात जर या सगळ्या गोष्टी बनत असतील तर या सगळ्या गोष्टी घ्या, नाही तर नाही घेतल्या तरी चालेल. मी नाही घेत बऱ्याचदा, कारण माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे, नाशिकचा काळा मसाला आहे, त्यामुळे मी ते घेत नाही. ओवा, लाल मसाला आणि गरम मसाला. त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, ह्या सगळ्या गोष्टी घरात बऱ्याचदा लागत असतात, त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून घ्यायला हव्यात. त्यानंतर तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, गोडाधोडाचे पदार्थ जास्त होत असतील तर काजू, बदाम, मनुके, पिस्ता, खजूर, अक्रोड, अंजीर, मध, या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. ड्रायफ्रूट्समध्ये आहे हे, तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. यात अजून तुम्ही काही ॲड करत असाल मखाणे वगैरे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर चटणी वगैरेसाठी जवस, कारळे, आमच्याकडे खुरचाणेसुद्धा म्हणतात, तीळ आणि लाल अख्ख्या मिरच्या, ज्या तुम्हाला तडक्यामध्ये वगैरे सुद्धा कामात पडतील. आणि जेवणामध्ये आपल्याला प्रोटीन्स काही कमी पडत असतील तर चटणी 1 चमचा रोज हवी. त्यासाठी जवस, कारळे, तीळ, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी असं तुम्ही करू शकता. त्यानंतर काळं मीठ, या ऑप्शनल गोष्टी आहेत. काळं मीठ, सेंधव मीठ, लिंबू सत्व, अजिनोमोटो आणि सब्जा, या गोष्टीसुद्धा ऑप्शनल आहेत. तुम्हाला लागत असतील तरच घ्या. त्यानंतर बिस्किट, लहान मुलं घरात असतील तर या गोष्टी बऱ्याचदा आपण ठेवतो. मी या गोष्टी घरात ठेवणं आत्ता बंद केलेलं आहे, कारण शिवम माझा 6 वर्षाचा झालेला आहे. पण बऱ्याचदा मुलं लहान असतील तर बिस्किट, मॅगी, टोस्ट, खारी, पास्ता, बॉबी, नूडल्स, फरसाण, शेव, भाजीची शेव, कुरमुरे, पापड आणि लोणचे, या गोष्टीसुद्धा आपण घरात आवर्जून घेतो आणि बऱ्याचदा लिहायला विसरतो. त्यामुळे अशी एक यादी बनवून ठेवलेली आहे मी, बघू शकताय. फॉईल पेपर, ह्या किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत सगळ्या. फॉईल पेपर, बटर पेपर, टिश्यू पेपर, मेणबत्ती लाईट गेल्यावरती सेलोटेप, काही गोष्टी चिकटवायच्या असतील तर. रांगोळीसुद्धा आपल्याला बऱ्याचदा किराणा दुकानात मिळून जाते. त्यानंतर फूड कलर, काही गोष्टींसाठी कलर्स लागतात त्यावेळेस. त्यानंतर किराणा दुकानात बऱ्याचदा आपल्याला सॅनिटरी पॅड मिळून जातात, किंवा तुम्ही मार्टमध्ये शॉपिंग करत असाल तर. त्यानंतर लहान मुलांसाठी डायपर,
घड्याळ, बॅटरी, रिमोट वगैरेसाठी सेल्स, त्यानंतर झुरळ वगैरे होऊ नयेत म्हणून डांबर गोळ्या आणि बल्ब. बऱ्याचदा ह्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण विसरतो. तर या पद्धतीने तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्ही कधीच विसरणार नाही. त्यानंतर हे सगळं बाथरूममधल्या गोष्टी आहेत. तर इथे बघू शकताय कपड्याचा साबण, भांड्याचा साबण आणि अंगाचं साबण. इथे तुम्ही जे वापरताय ते साबण तुम्ही लिहू शकताय. हँडवॉश, वॉशिंग पावडर किंवा वॉशिंग लिक्विड जे वापरत असाल ते, फरशीचे लिक्विड जे वापरत असाल ते, बाथरूम फ्रेशनर, रूम फ्रेशनर, त्यानंतर घासणी, पितांबरी, टूथपेस्ट, ब्रश, दाढीची क्रीम, ब्लेड, खोबरेल तेल, शॅम्पू, हार्पिक, चेहऱ्याची पावडर जी वापरत असाल ती, त्यानंतर सेंट, क्रीम, फेसवॉश, डाबर लाल, गुड नाईट, त्यानंतर टिकली कपाळाची आणि सनस्क्रीन. यासुद्धा गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आपण बऱ्याचदा किराणाच्या यादीमध्ये बऱ्याच गोष्टी लिहायला विसरतो, त्यामुळे आवर्जून अशी यादी एक बनवून घ्या. त्यानंतर देवघरातल्या वस्तू, अगरबत्ती, धूप, लोबन, कापूर, काडीपेटी, कुंकू, गंधगोळी, अष्टगंध, गंगाजल, गोमूत्र, सुपारी, तेल, तूप, हे जे लागतं देवघरात त्या गोष्टी आहेत. तर आवर्जून तुम्ही या गोष्टी लिहून घ्या. बघू शकताय ही सगळी यादी तुम्ही फक्त कोणती गोष्ट विसरू नये यासाठी बनवलेली आहे. नवीन कोणी मुलगी असेल, लग्न झालेलं आहे, एकटीच राहते बाहेर, तर तिला आवर्जून ही उपयोगी पडू शकते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ म्हणजे आजची किराण्याची यादी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला यादीमध्ये काय कमी वाटतंय, काय आवडलंय, काय नाही ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि खूप सारी लोक आपले व्हिडिओ बघतायत पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे. बऱ्याचशा प्रमाणात जवळजवळ 70 ते 65% लोकांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तुम्ही जितके जास्त प्रोत्साहन देताय तितकंच व्हिडिओ बनवण्यामध्ये उत्साह येतो. त्यामुळे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन इंटरेस्टिंग. तोपर्यंत बाय बाय.